कोण माणूस बोलतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. जे गद्दार आहे, जे इथून गद्दारी करून गेले आणि ते बोलतात आणि त्याच्यावर तुम्ही म्हणणार की ते जे बोलतात ते सत्य आहे. असं आता कसं आहे की आता जे लोक बाहेर आलेले आहे, विरोधात गेलेले आहे, ते काही बोलतात त्याला व्हॅल्यू नाही आहे. साधं आपल्या पण पहा ना, आता तुम्ही पवार फॅमिलीमध्ये फूट आली तर अजित पवार आज काय काय बोलायला तयार झालेले आहे. ते आधी असं ते बोलत होते का? त्यामुळे याच्यात काही तथ्य नाही आहे की कोण कोणाला तुरुंगात टाकणार होतं. त्यांनी गडबड केली असेल तर त्यांना भीती असेल की आम्ही तुरुंगात जाऊ, पण गडबड नसेल केली तर मग काय त्यांना एवढं चिंता करायची गरज आहे. आणि कोण बोलत आहे त्याच्यावर तथ्य, सी एम असलं तर काय झालं, पण आहे तर गद्दारच ना शेवटी. त्यामुळे याला आम्ही काही खूप जास्त महत्त्व देत नाही. आणि असे बोलणारे खूप लोक आहेत त्यांच्या टीममध्ये जे सतत बडबड करत राहतात BJP आणि शिंदे गटात. त्यामुळे आम्ही याच्यावर खूप जास्त भाष्य करू इच्छित नाही. 100%. कारण राऊतसाहेब ज्या वेळेला आमचं सरकार होतं, उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा राऊतसाहेब पारदर्शकतेने सगळं विषय बघत होते, सगळ्या गोष्टी समजत होते आणि सगळ्या गोष्टींमध्ये ते नो डाऊट रोज मातोश्रीला जायचे, रोज साहेबांशी बोलणं व्हायचं उद्धव साहेबांशी. तर त्यांना प्रत्येक गोष्ट अशी माहीत राहायची आणि राऊतसाहेब जे बोलतात ते 100% सत्य आहे. म्हणून हे जे लोक म्हणतात ना की राऊतसाहेब उठून, अरे राऊतसाहेबांच्या घरी मीडियाला कोणी इन्व्हाइट नाही करत. सकाळी तुम्ही जाता त्यावेळेला ते पण स्वतः पत्रकार आहे, ते सगळ्यांचं बिलकुल रिस्पेक्ट करतात. तुम्ही गेल्यावर तर तुम्हाला पण तर ते तुम्ही जाता ना, बोलवत कोणीच नाही. पण राऊतसाहेब जे या विषयावर बोलले ते 100% 100% सत्य गोष्ट आहे. शेवटी ते पण आमदार आहे, ते पण मंत्री होते, तर हस्तक्षेप त्यांच्या डिपार्टमेंटला ते करतीलच. आणि एवढं मी तेच म्हटलं, परत तुम्ही त्या गद्दार जे 40 गेले त्यांच्याबद्दल परत प्रश्न केला की ते म्हणत होते, त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. या विरोधात जाऊन विरोधच करणार आहे. ते काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे का की आदित्य साहेबांनी पर्यावरण मंत्री असताना हे चांगलं काम केलं, टुरिझम त्यांच्या अंडर होतं त्यांनी हे केलं, असं काहीतरी चांगलं म्हटलं आहे का त्यांनी? की फक्त त्यांनी 2.5 वर्ष जेवढे दिवस सत्तेत होते तेव्हा फक्त त्यांनी चुकाच केल्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी काय केलं ते 2014 पासून आतापर्यंत सातत्याने मंत्री राहिले आहे. उद्धव साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यानंतरही जर अशा प्रकारची म्हणजे आज कोण त्यांच्यावरही लादत आहे बोलण्यासाठी आणि ते बाहेर येऊन बोलून राहिलेले आहे. म्हणजे कसं आहे की स्वतःचं ठेवावं झाकून आणि लोकांचं पाहावं वाकून, ही जी सवय झालेली आहे ना, ही मुळात चुकीची. आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आज विरोधात फक्त आता विरोधी पक्ष आम्ही आहे की ते आहे तेच कळत नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याचे कामं करायचे, नुसतं त्यांना प्रत्येक भाषणात फक्त उद्धव साहेबांवर बोलायचं आहे, राऊत साहेबांवर बोलायचं आहे, आदित्य साहेबांवर बोलायचं आहे. बाकी या व्यतिरिक्त विकासाबद्दल काय बोलले, ते काय केलं त्यांनी एवढ्यात 2 वर्षापासून त्यांचं ते सरकारमध्ये आहे, काय केलं 2 वर्ष त्यांनी सरकारमध्ये? हा प्रश्न तुम्ही एक जबाबदार पत्रकार म्हणून तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. आज हिंमत आहे का त्यांची उद्धव साहेबांसमोर डोळ्याला डोळे लावून बोलायची? असेल तर सांगा, आम्ही मग रिक्वेस्ट करतो साहेबांना की आहे बाबा, अजूनही शिवसेनेला नाव थोडंसं वाटून राहिलं आहे की आहे थोडी हिंमत, पाहू आम्ही मग काय करायचं. त्यामुळे मॅडम असं ते काय म्हणतात त्याच्यावर आम्ही काही गद्दारांच्या विषयावर बोलणार नाही, कारण इच्छाच नाही आहे बोलायची. पण जे बोलतात आहे ते दादांत खोटं आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचे होते, मात्र स्पीड ब्रेकर वाटत होतो त्यांना, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणजे आदित्य साहेब CM व्हायचं होतं आणि एकनाथ शिंदेसाठी स्पीड ब्रेकर, तर हा तालमेलच काही जमून नाही राहिलेला आहे मला. आदित्य साहेब आमदार झाले, आमदार झाल्यावर त्यांना त्या पर्यावरण आणि त्या जे डिपार्टमेंट होतं त्याच्याबद्दल त्यांना चांगल्यापैकी नॉलेज होतं, त्यांचा व्यवस्थित अभ्यास होता त्याच्यावर, त्यामुळे त्यांना मंत्री बनवण्यात आलं. आणि हे UD होते, तर CM आणि UDचं म्हणजे नगरविकास आणि मुख्यमंत्री यातला काही तालमेल दिसून नाही राहिलेलं आहे. त्यामुळे तेच म्हणताना ते काय बोलतात आहे ते सध्या डिस्टर्ब आहेत, कारण त्यांना माहिती आहे
की जेवढ्या त्या सीट्स लढणार आहे त्यातल्या फक्त 3 सीट 4 सीट आल्या तर आल्या. तसंच BJPने त्यांना जेवढं कमिटमेंट केलं होतं किंवा जेवढं हे करायचं होतं, राष्ट्रवादी आली, अजित पवार आले, त्यामुळे परत त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्या धक्क्यातनं ते आता सावरून नाही राहिलेलं आहे की आता आपल्या सीट येतील कसं. त्यांचे बघा ना तुम्ही 2 कॅन्डिडेट 3 कॅन्डिडेट तर असेच बदललेले आहे. म्हणजे हेमंत पाटलाला तिकीट नाही दिलेली आहे, भावना गवळीला तिकीट दिलेली नाही आहे, कृपाल तुमानेला तिकीट दिलेली नाही आहे. प्लस आता नाशिकचेही मला काहीतरी अडचण दिसते गोडसेच्या नावावर. तर आता तुम्हीच बघा ना, नाही तर आमच्याकडे सांगा की कोणाला चेंज केलं आणि कोणाला आम्ही घेतलं. त्यामुळे मॅडम या विषयावर त्यांनी त्यांची स्वतःची एकदा काय म्हणतात त्याला आत्मपरीक्षण करावं आणि मग पुढे येऊन असं कॅमेऱ्यावर काही बोलावं. आज खरंच त्यांना एक काहीतरी म्हणजे त्रास होतो असं मला जाणवतं त्यांच्या बोलण्यातनं, की ते फसले आहे BJPत जाऊन. आज त्यांना हे जाणून राहिलेलं आहे, त्यामुळे त्या नैराश्यातनं ते हे बोलतात.